रामाने जन्माला यायचे ना, असं कोणाच्या तरी उदरी कसं येऊन चालेल? म्हणजे निपुत्रिक आहे, 3 बायका असून निपुत्रिक आहे, पण पुत्र वियोगाचा मरणार म्हणून शाप मिळाला. आता कसं हे कसं जमणार? रावण प्रचंड विद्वान होता. रावणाने पुन्हा पुन्हा वेदांची रचना केलेली आहे बरं का. दशानन म्हणजे जे मालिकांमध्ये वगैरे दाखवतात, 10 तोंड वगैरे, असं अजिबातच नाही. म्हणून लक्ष्मी कधी टिकत नाही आणि सरस्वती जे देते ते कधीच कोणी काढून घेत नाही. आणि असे चारित्र्य संपन्न जगामध्ये 2च राजे, एक प्रभू श्रीराम, त्याच्यानंतर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज. राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. अतिशय सुंदर असं अभयजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. एकूणच गेल्या 125-150 वर्षात काय पद्धतीनं इस्लामचा प्रसार चालू आहे आणि आपला देश आता एका दुसऱ्या फाळणीच्या तोंडावर उभा आहे. मी नेहमी म्हणतो की 15 ऑगस्ट 1947ला देशाची फाळणी नाही झाली, देशाच्या फाळणीची सुरुवात झाली. दर 75, 80, 90 वर्षानंतर त्याचा एक एक पुढचा टप्पा आपल्याला बघायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा ते 30% वर जातात तेव्हा तेव्हा ते एक स्वतंत्र राष्ट्र मागतात आणि ते आता 30% पोचायला पुढची एक 10 वर्ष बस. आणि म्हणून राम फार महत्त्वाचा आहे. राम आपल्याला विवेक शिकवतो, राम आपल्याला सदाचार शिकवतो. मुळात राम आपल्याला एक अतिशय चांगला माणूस व्हायला शिकवतो. आता चांगला माणूस होणं आणि हिंदू राष्ट्र बनणं ह्याचा फार जवळचा संबंध आहे, खूप जवळचा संबंध आहे. माझ्यामधला विवेक, माझ्यामधला सत्सत विवेक बुद्धी, माझ्यामधला सदाचार जागृत करणं, ह्यासाठी रोज रामाचं नाव घेणं, रामाचं जप करणं, रामचरित्र वाचणं, रामायण वाचणं, नुसतंच वाचून नाही, फार वेगळ्या पद्धतीनं त्याचं चिंतन करणं, त्याच्या एक एक आयुष्यातल्या घटनेतून त्यांनी जे कुळ निवडलं, रघुकुल, त्यांनी जे जन्माला येण्यासाठी जे जागा निवडली, अयोध्या, जे वडील निवडले दशरथ, जी आई निवडली कौसल्या. रामाने जन्माला यायचे ना, असं कोणाच्या तरी उदरी कसं येऊन चालेल? ती स्त्री पण तेवढ्याच ताकदीची पाहिजे. छत्रपती जन्माला येणार तर कुठल्याही स्त्रीच्या पोटी जन्माला आले असते तर असे अनेक छत्रपती नसते का आले आत्तापर्यंत? त्या नाही आले. गेल्या 300-400 वर्षामध्ये दुसरे छत्रपती का नाही आले जन्माला? गेल्या 14,000 वर्षांमध्ये, 14,000 वर्षांपूर्वी ते निलेश ओकांनी सरांनी आता ती तारीख काढलेली आहे. अत्यंत लॉजिकल अशी ती तारीख काढली की 14,000 वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. 14,000 वर्षात दुसरा राम का नाही आला जन्माला? 400 वर्षात दुसरा शिवाजी का नाही जन्माला आला? ज्या उदरामध्ये तो अंकुर वाढणार आहे आणि मनुष्य रूपात जन्माला येणार आहे, ते आईवडील पण तसेच ताकदीचे पाहिजेत. म्हणून जी 10 पंचेंद्रिय आहेत आणि जी 10 इंद्रिय आहेत, त्या दशेंद्रियांच्या वर गारूढ होतो तो दशरथ. म्हणून वडील निवडले दशरथ.
अयोध्या निवडली आहे, जिथे कुठलंही युद्ध नाही, जिथे कुठलाही द्वेष नाही. कालही मी सांगितलं. पण जसं टी व्ही मालिकामध्ये दुसऱ्या दिवशी काल काय दाखवलं थोडं दाखवतात ना, काही लोक आलेले नसतात, काल उशिरा आलेले असतात, आणि चांगल्या गोष्टी परत ऐकल्या तर काही बिघडत नाही. लताबाईंची गाणी 70 वर्ष ऐकतोय आपण, कंटाळ येत नाही. तर जिथे कुठलं युद्धच नाही, जिथे कुठला द्वेष नाही, शेवटी आपल्या देशाला तरी आपल्याला काय बनवायचं आहे? संपूर्ण राष्ट्राला अयोध्याच बनवायचं आहे ना. त्यासाठीच तर धडपड चालू आहे. आणि ही अयोध्या बनणार कशी? त्यासाठी प्रत्येक माणसाला राम बनावं लागेल ना. राम बनण्यासाठी राम समजून घ्यावा लागेल. द्वेष, असूया, अहंकार, भोग, हे सगळे विकार जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत राम कसा येणार आपल्यातला? प्रत्येकामध्ये राम आहे आणि प्रत्येकामध्ये एक रावण पण आहे. हे उपजत असतंच प्रत्येकामध्ये. पण कशाला बाहेर काढायचं आणि कशाला गाडून टाकायचं हे त्या त्या संस्कारांवर ठरतं. आणि ते संस्कार असतात आईवडिलांचे. आईवडील संस्कार करतात, मग घरातली आजी आजोबा माणसं वगैरे बाकीची सगळी. बरं, या वडील निवडलेत, आता त्यांना 3 बायका आहेत. एक कौशल्या आहे, एक सुमित्रा आहे, एक कैकेयी आहे. तर या वडील तर निवडलेत, या तिघींपैकी कुठे जन्माला यायचं? जन्माला येणार कसं? ते निपुत्रिक आहेत. निपुत्रिकाला मुलगा कसा होणार? फार अप्रतिम. माझ्या वाचनामध्ये जे जे आलं ते मी तुमच्यासमोर सांगतो. 3 बायका आहेत ना. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ जगातले सगळे रोग वात, पित्त आणि कफातून होतात. संपूर्ण जग हे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा 3 काळामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये विभागलं गेलेलं आहे. म्हणून दशरथाला 3 बायका आहेत. किती छान छान वाचायला मिळतं. वाचायला गेलं पाहिजे, शोधलं पाहिजे, त्याच्याकडे बघण्याचे अर्थ बघितले पाहिजेत. आता मूल होत नाही, मग काय करायचं? गुरुजनांना विचारलं. वसिष्ठ ऋषी आहेत, विचारलं काय करावं? मूल होत का नाही? त्याचा एक छोटासा इतिहास आहे. कोणाचा तरी शाप आहे. शाप कुणाचा आहे? श्रावण बाळाच्या आई वडिलांचा. दशरथ राजा शिकारीला गेलेले आहेत आणि आवाज आला, त्या दिशेने बाण मारला. तिथं नेमके श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडेमध्ये बसवून चालला होता. त्यांना पाणी प्यायला लागलं, तहान लागली, तिथे त्याने ठेवलं आणि तो त्या नदीतलं पाणी भरायला गेला. तो बाण त्याला लागला, आवाज आला म्हणून तिकडे मारला. तो नेमका श्रावण बाळाला लागला.
श्रावण बाळाला लागल्यावर धावत धावत गेला दशरथ. बघितलं कुठल्या जनावराला आपण मारलंय का, तर नाही, मनुष्य प्राण्याला मारलंय. प्रयत्न करून बघितला काही होतंय का, पण नाही, तो गेला. आई वडील बघितले इकडे तिकडे, तर त्या झाडाखाली त्या कावडीमध्ये बसलेले होते दोघं जण. श्रावण श्रावण म्हणून हाक मारतात, त्यांना दिसत नाही आहे का समोरचं. मग जवळ जाऊन बघितलं ते आंधळे आहेत, डोळ्यांना काही दिसत नाही, सगळं काय ते ऐकून आहे, श्रवणातून, म्हणून श्रावण जन्माला आला. आणि मारलंय पण श्रवणातूनच. बघितलं प्राण्याला आणि मग मारलं नाही, आवाज आला म्हणून बाण सोडून दिला. आता काय करायचं, सांगायला तर पाहिजे ते आईवडिलांना. आत्तासारखे नव्हती, आंधळे दिसलेले नाही, मरू दे ना, चायला निघून जा. आता असंच केलं असतं ना, सिनेस्टार करतात बघा, आहे ना, हरणं बिरणं मारतात, कोण बघितलं ना बघतं जातात निघून, CCTV वगैरे नाही ना कुठे. दशरथ आहे तो, असं नाही केलं त्याने, प्रामाणिकपणे जाऊन त्यांना नमस्कार केला, सांगितलं असं अशी चूक झाली माझ्या हातून. चिडले ते. पुत्र वियोगाने मरशील म्हणाले तू सुद्धा, पुत्र वियोगाने मरशील म्हटल्यानंतर अस्वस्थ झाले आणि मग घरी आले. घरी आल्यानंतर सगळ्या गुरुजनांना सांगितलं, ऋषीमुनींना सांगितलं, असं असं घटना घडली, काय करावं आता. ते म्हणाले तू निपुत्रिक आहेस आणि तुला शाप काय मिळालाय, पुत्र वियोगाने मरशील, म्हणजे तुला पुत्र व्हावाच लागेल. आपण बघत नाही बघा, आहे ना, असे विचार आपल्या डोक्यात येत नाहीत. मी एक कलाकार असल्यामुळे असे विचार येतात डोक्यात, कारण आम्ही ना सगळीकडं नाटक सिनेमासारखं बघतो आणि मग भूमिका आपल्याला करायची असेल तर त्या भूमिकेचा अभ्यास खोलात शिरायला पाहिजे. उद्या रामाची भूमिका आली, उद्या दशरथाची भूमिका आली माझ्या वाट्याला, तो नुसतं ते कपडे घालून त्या डायलॉग बोलले म्हणजे दशरथ होत नाही. म्हणजे निपुत्रिक आहे, 3 बायका असून निपुत्रिक आहे, पण पुत्र वियोगाचा मरणार म्हणून शाप मिळाला. आता कसं हे कसं जमणार. मग ह्याच्यावरचा तोडगा वसिष्ठ मुनी सांगतात की तुला पुत्रकामेष्टी यज्ञ कर, तुला मुलं होतील. आणि मग तो पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आता 3 बायका आहेत, फार छान लिहिले. सुमित्रा, आपलं कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, त्यांची फोड फार छान केली त्याने. कौसल्या म्हणजे कौशल्य, सत्व गुणांचं प्रतीक आहे. संपूर्ण संसाराला, सगळ्या संसारातली जेवढी नाती आहेत, नवरा आहे, होणारी मुलं बाळं आहेत, धीर आहे, नणदा आहे, जावा आहेत, सासू सासरे आहेत, तेव्हाचे, आतासारखं नाही हम दो हमारे दो, तेव्हाची कुटुंब, ह्या सगळ्यांना बांधून ठेवण्याची कौशल्य असलेली ती कौशल्या. एक एक पात्र समजून घेतली ना की मग त्यातल्या काही घटना जेव्हा उद्या आपण बघू रामायणातल्या, तेव्हा त्या घटना 2 पात्रांमध्ये घडतात. राम आणि भरतमध्ये काहीतरी घडतं, लक्ष्मण आणि भरतमध्ये काहीतरी घडतं, कैकेयी आणि रामामध्ये जे काय घडतं, तेव्हा कैकेयी नेमकी काय ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पात्रांचा अभ्यास, हे नट असल्यामुळे या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून या रामायणाकडे बघायला शिकलो मी. यांनी प्रेरित केलं, जे काय काय मागं लागतात. म्हटलं विषय संपले, नाही म्हणाले तुम्हीच आलं पाहिजे. यावेळेला ठणकावून सांगितलं आता खरंच विषय संपले, पुढच्या वर्षी दुसरा माणूस देतो. तर जिच्याकडे हे सगळं कौशल्य आहे,
हे सगळं कौशल्य का आहे? कारण ती सत्व गुणांचं प्रतीक आहे, सात्विकता आहे, चिडचिड नाही आहे, सगळ्यांना सांभाळून घेणं. चित्रविचित्र घरामध्ये माणसं असतात, त्या सगळ्यांना सांभाळून घेणं. कोणावरच रागवत नाही ती, कोणावरच चिडत नाही ती, समजून घेते, दुसऱ्याचं मन समजून घेणारी ती सात्विकता भरलेली आहे तिच्यात, म्हणून ती कौशल्य आहे. दुसरी आहे ती सुमित्रा. आपण नेहमी म्हणतो ना, सुविचार, सुनियोजन. सु म्हणजे चांगलं, सु म्हणजे चांगलं, आणि मित्र म्हणजे सर्वांबरोबर मैत्री करणारी. अशी संसारामध्ये सुनियोजन करणारी आणि सर्वांशी मैत्री करणारी ती सुमित्रा, ही दुसरी बायको आहे. तिसरी आहे कैकेयी. कैक म्हणजे असंख्य, असंख्य पद्धतीनं विचार करणारी. संसारा अख्खा बांधून ठेवायचं तर असंख्य पद्धतीनं विचार केलाच पाहिजे. नवऱ्याने जे पैसे दिले आहेत महिन्याच्या 1 तारखेला, त्या पैशाचा असंख्य पद्धतीनं विचार करून महिन्याचं नियोजन करायचं असतं. त्या असंख्य पद्धतीनं विचार करून 2 गोष्टी करता येतात. असंख्य पद्धतीनं विचार करून फक्त दुसऱ्याचा फायदाचा विचार करता येतो, आणि असंख्य पद्धतीने विचार करून फक्त माझ्या फायद्याचा विचार करता येतो. काही नेमकी माझ्या फायद्याचा विचार करणारी होती. म्हणून एवढं मोठं संकट तिने दशरथासमोर उभं केलं. अशा या 3 बायका. आणि मग सत्वगुणांची असलेली कौसल्या तिच्या पोटी जन्माला आला श्रीराम. सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकेयीच्या पोटी भरत, अशी 4 मुलं जन्माला आली. एक एक पात्र आपण समजून घेत जाऊया रामायणातली महत्त्वाची. हे झालं दशरथ, तिच्या 3 बायका, 4 मुलं जन्माला आली. आता सगळ्यात कुठल्याही स्टोरी जी असते ना, कुठलीही जी गोष्ट असते ती खलनायकाशिवाय पुरीच होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं खलनायक जो आहे तो आहे रावण. परमभक्त आहे भगवान शंकरांचा, तपश्चर्या केलेली आहे, साक्षात शंकर प्रसन्न झालेले आहे, विद्वान पंडित आहे, ब्राह्मण आहे. रावण प्रचंड विद्वान होता. रावणाने पुन्हा पुन्हा वेदांची रचना केलेली आहे बरं का, आणि भगवान शंकरांनीच हे काम त्याला दिलेलं आहे. एवढा सशक्त, एवढा ताकदवान असा हा शत्रू पण कसा असावा? म्हणजे शत्रूमध्ये पण एक जर अनेक खलनायक घेतले एकत्र, ते त्या सगळ्या खलनायकातला आदर्श खलनायक म्हणावा लागेल रावणाला. स्त्रीला पळवून नेलंय पण हात नाही लावलाय, व्यभिचार नाही केलाय, रेप नाही केला. ज्या दिवशी सीता स्वतःहून येईल तोपर्यंत वाट बघितली, तोपर्यंत हात नाही लावलाय. उचलून आणलंय पण हात नाही लावलाय. हा रावण पुलस्थ ऋषींचा मुलगा विश्रवा. श्रवा म्हणजे श्रवण, ऐकणं, आणि त्याची बायको कैकसी, कैकेयी नव्हे कैकसी, यांचा हा पुत्र आहे रावण. हे रावण हे नाव भगवान शंकरांनी दिलेलं आहे बरं का. त्याचं ओरिजिनल नाव दशानन. दशानन म्हणजे जे मालिकांमध्ये वगैरे दाखवतात 10 तोंड वगैरे, असं अजिबातच नाही. जर आपण ती संकल्पना मान्य केली 10 तोंडांची, तर 10 तोंड म्हणजे प्रत्येक तोंडाला एक मेंदू आहे, एक विचार करणारी बुद्धी आहे. तर 10 माणसं जेवढा एका वेळेला विचार करतील तेवढा विचार एकटा माणूस करण्याची क्षमता असलेला, म्हणून तो दशानन.
तर पुलस्थ ऋषींनी समाधीचा संपूर्ण आनंदच घेतला नाही आणि मूल जन्माला आलं. त्यांचं अर्धवट ज्ञान त्यांच्या विश्रवाला मिळालं. अगदी काल आपण सुरुवातीला म्हटलं बघा, जाणीवा होणं गरजेचं असतं. एक कोणीतरी आरसा दाखवणं गरजेचं असतं. आणि ज्या जाणीवा आपल्याला होतात त्या जाणीवा नेणिवेकडं नेणं म्हणजे आयुष्याचं कर्म असतं. जे जे मला माहिती आहे, जे जे मला कळतं, जे जे मी वाचतो ते कधीतरी कुणाला तरी जाऊन सांगावं. हे माझ्याकडेच ठेवलं तर त्याला काही शून्य उपयोग आहे त्याचा. हे जे काही मी वाचलं ते सगळं तुमच्यापर्यंत सांगावं, तुम्हाला पण सांगावं, तुम्हाला पण शहाणं करून सोडावं. ज्ञान जेवढं आपण वाटतो तेवढं ते वाढत जातं. म्हणजे खूप छान गोष्ट आहे. विष्णूची पत्नी लक्ष्मी एकदा भगवान विष्णूंना म्हणाली की एवढी मी तुमची सेवा करते तर मला एक दान हवं आहे तुमच्याकडनं, एक वरदान द्या. ते म्हणाले काय मागतेस? काय नाही, मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी लोकांना पैसे देऊ शकते, म्हणजे लक्ष्मी देऊ शकते, जेवढी हवी तेवढी देईन. ते म्हणाले तथास्तु. दिलं वरदान. पण एक क्लॉज टाकला त्याच्यात की तू कोणालाही किती देऊ शकतेस, त्याच्याकडनं ते काढून घ्यायचा अधिकार माझ्याकडे राहील. मग हे सरस्वतीला कळलं. मग ती पण गेली, भगवान मी काय पाप केलंय? ती बायको म्हणून तुम्ही तिला दिलं, मला पण द्या. काय हवंय? ती लक्ष्मी आहे म्हणून तिने लक्ष्मी हवी तेवढी ती वाटू शकते असं तुम्ही तिला वरदान दिलं. मी सरस्वती आहे, मला हवं तेवढं ज्ञान वाटायचं वरदान द्या. ते मला देतो. कुठलाही क्लॉज नाही घातला. म्हणून लक्ष्मी कधी टिकत नाही आणि सरस्वती जे देते ते कधीच कोणी काढून घेत नाही. म्हणून ज्या जाणीवा आपल्याला होतात त्या लोकांपर्यंत पोचवायच्या असतात. त्यांनी काही संपत नाही, काही कमी होत नाही. तर 10 हत्तींचं बळ असलेला, 10 दिशांना संचार करणारा, 10 माणसं एका वेळेला जेवढा विचार करतात तेवढा एकाच वेळेला एकच माणूस विचार करू शकतो असा हा दशानन. पण त्या पुलस्थ ऋषींची जी समाधी आहे, समाधी म्हणजे संयोगाची समाधी, ती अर्धवट आहे. अर्धवट अवस्थेतून जन्माला आला त्यांचा मुलगा. आणि मग कैकसी त्याची बायको ती तामसी आहे, तमोगुणांची प्रतिनिधी आहे. आणि त्यांचा पुत्र रावण आहे. जाणीवा पूर्ण झालेल्या नसताना त्या नेणिवेत नेण्याची भानगड केल्यामुळं अर्धवट आहे. पण शंकराचा भक्त आहे. सगळं अर्धवट असल्यामुळं आता शंकर म्हणतो तू आवडतोस, तू इतकी तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतलेस, पण मी तुझ्याकडे येणार नाही. जोपर्यंत तू पूर्णत्व जाणीवेमध्ये येत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार नाही. जोपर्यंत तमोगुण सोडत नाहीस, जोपर्यंत तुझा अहंकार संपत नाही, सत्व तुझ्यामध्ये येत नाही, सदाचार तुझ्यामध्ये येत नाही, तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार नाही. म्हणून तो सदैव रडतोय रावण. आणि तो सदैव रुदन करणारा आहे, सतत रडतो शंकराकडे येऊन, तू चल माझ्याबरोबर, तू माझ्याजवळ पाहिजे सतत 24 तास. शंकर म्हणतो येणार नाही मी. तर पुन्हा पुन्हा तपश्चर्या करतो, पुन्हा पुन्हा काय काय भानगडी करतो. तो अख्खा कैलास उचलूनच घेऊन जातो म्हणतो तो. अशा असंख्य भानगडी करणारा आहे तो. पण तो सदैव रडतोय. म्हणून शेवटी शंकराने त्याला रावण म्हणून हाक मारली आणि तिथून तो रावण नावाने प्रसिद्ध झाला. ह्या जाणीवा अर्धवट झाल्याशिवाय काय शिकायला मिळतं बघा. जोपर्यंत आपण अर्धवट काहीतरी वाचतो तोपर्यंत सांगायला जाऊ नये. पूर्ण वाचलं, पूर्ण मला लक्षात आलं, मला आधी पूर्ण समजलं, मग ते सांगायला जावं. ही जेव्हा अधीरता येते सांगण्याची, दुसऱ्याला कोणाला तरी मी वाचलेलं काहीतरी सांगावं असं जेव्हा वाटतं, जेव्हा तुम्ही सांगायला जाता तेव्हा ते व्याख्यान बरं होतं, नाहीतर मग कंटाळवाणं होतं. अशी एक एक पात्र आहेत. आता हा शंकर
भगवान शंकर येतच नाही आपल्याबरोबर. मग अख्खा कैलास पर्वतच उचलून आणून ठेवतो म्हणाला लंकेमध्ये. पण भगवान शंकर कैलासावर राहतात, तर कैलास उचलून आणून ठेवतो. उचलायला गेला रावण वेड्यासारखा, उचलायला गेला. ते काय उचलणं सोपं आहे का? हात अडकले खाली, हात अडकले, असह्य वेदना झाल्या, विवळतोय. तेव्हा महादेवाचा वाहन नंदी तिथे येतो. महादेव त्या नंदीची करुणा भागतो. दशानन महादेवाची आळवणी करतो. महादेव प्रकट होतात. दशानन त्यावेळेला जे स्तोत्र म्हणतो ते स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र. खूप छान रामायणामधल्या गोष्टी आहेत. काय 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 शिवतांडव स्तोत्र सुद्धा कशातून आलं? शेवटी करून घेण्यासाठी तो माझ्याकडे यावा ह्याच्यातून शिवतांडव स्तोत्र आलं. मग हे महादेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याला नाव दिलं रावण आणि त्याला त्याच्यावर जबाबदारी टाकली, वेदांची पुनर्रचना कर. वेदांची पुनर्रचना करण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं. महादेवानी मग त्याला एक आपलं आत्मलिंग दिलं. मला जा, हे आत्मलिंग जिथं ठेवशील तिथं मी आयुष्यभर बसेन. आता आत्मलिंग ठेवणार म्हटल्यावर खुश झाला तो, घेऊन चालला. आता लंकेत नेऊन ठेवायचं आपल्या घरात, म्हणजे कायम शंकर तिथे येऊन बसणार. ते भगवान शंकर आहेत, त्यांनी लगेच मुलाला पाठवलं. जा म्हणाले, काहीतरी गडबड कर, भांड त्याच्याशी, काय वाटेल ते कर, पण रावणाचं माझं आत्मलिंग लंकेत जाता नाही कामा. गेले आमचे गणपती बाप्पा, थांबवलं त्याला मध्येच. उगाच हुज्जत घातली, भांडण केलं, तंटा केला, मारामारीपर्यंत गाडी आली. तर त्या सणकी आहे तो रावण ना, अविवेकी आहे, अविचारी आहे. त्यामुळे त्यांनी तो विचार त्या क्षणी निघून गेला आणि ते हे ठेवलं आत्मलिंग आणि भांडत बसला त्याच्याशी. भगवान गणपती पळून गेला. त्याला तेच हवं होतं, कुठलं तरी ते ठेवलं, ते गोकर्ण जिथे ते आत्मलिंग ठेवलंय. या आपल्या महाबळेश्वरच्या जवळ कुठंतरी आहे ते. तर जाणीवेकडून नेणीवेकडे जाताना पूर्णपणे शिवतत्व न स्वीकारल्यामुळं रावण कधीही यशस्वी होऊ शकला नाही. सर्व काही करून महादेव त्याची इच्छा पूर्ण करत नाही हे लक्षात आल्यानंतर परमात्म्यामध्ये विलीन व्हायला तो तयार नाही, कारण अहंकारमध्ये येत होता. सदैव रावणाचा अहंकार, म्हणजे एकीकडे वैराग्य, ज्ञान, भक्ती, श्रद्धा आणि दुसरीकडं क्रोध, अहंकार, अविवेक, अविचार. म्हणून राम जिंकलाय. रामाकडं बाकी काही नव्हतं. रामाकडं खरंच काही नव्हतं. म्हणजे राम रावण युद्धामध्ये रावण संपल्यानंतर युद्ध संपलं. तर समुद्राच्या तीरावरती प्रभू श्रीराम शांतपणे बसलेले आहेत. फार काही त्यांना आनंद नाही झालाय. आणि रावणाची बायको मंदोदरी येते आणि म्हणते, माझ्या नवऱ्याला मारलं कोणी, त्याला बघायला आली ती. काय सुंदर जी घटना आहे. म्हणजे राम का जिंकला? काहीही नसताना सगळे क्षत्रिय त्याला सैन्य द्यायला तयार होते, आपला रथ द्यायला तयार होते, शस्त्र आयुध द्यायला तयार होते. रामाने कोणाकडनं काहीच घेतलं नाही. फक्त वानरसेनेला बरोबर घेऊन प्रभू श्रीरामाने रावणाला हरवले. रावणाकडे काय नव्हतं? अफाट पैसा, अफाट सैन्य, अफाट ताकद, भगवान शंकराचा साक्षात आशीर्वाद, हजारो वर्ष जगलेला रावण. काय नव्हतं त्याच्याकडं? म्हणजे 83 वर्ल्ड कपची मॅच आपली आठवा, फायनलची. पेपरवरती जर बघितलं तर भारताची टीम जिंकेल असं जगात कोणी म्हणणार नाही, आणि वेस्ट इंडिजची टीम हरेल असं कोणी जगात म्हणणार नाही. अशा त्या 2 टीम आहेत. क्रिकेटच्या भाषेत ही रावणाची टीम म्हणजे वेस्ट इंडिजची टीम होती. तर ते अशा माझ्या नवऱ्याला कोणी हरवलं?
हे बघण्यासाठी जेव्हा मंदोदरी आली तेव्हा तिने विचारलं, कुठे कोण आहे तो ते काय तो बसले तिथे. प्रभू श्रीराम. फक्त मंदोदरीची सूर्यास्ताची वेळ होती, अशा लांब सावल्या पडतात. ती सावली पडली त्या बसलेल्या श्रीरामाच्या अंगावरती. राम ताडकन उठला, मान खाली घालून वंदन केलं त्याने. बघितलेलं पण नाही अजून कोण आहे, फक्त सावली बघून कुठली तरी स्त्री आली म्हटल्याबरोबर तो उभा राहिला आणि त्यांनी नमस्कार केला, वंदन केलं. आणि तिला म्हणाला, माते, माझ्या हातून फार मोठा अपराध घडला आहे. मी तुझ्या नवऱ्याला मारलं. मी शेवटच्या क्षणापर्यंत खूप प्रयत्न केले, पण माझा नाईलाज झाला. त्याला समजवण्यासाठी मी असंख्य माणसं धाडली त्याच्याकडं, तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी मला संपवावं लागलं. मला क्षमा कर. बरं मला एक सांग की तू आत्ता का आली आहेस इथे? ती म्हणते, माझा नवरा लंकेचा, सोन्याच्या लंकेचा लंकापती, ज्याला सगळी वरदानं आहेत, जेवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ धनुर्धर आहे, सगळी ताकद आहे, सगळी शस्त्र अस्त्र आहेत त्याच्याकडं, त्याला कोणी मारलं? असा तो कोण आहे? आणि त्याच्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये असा कोणता फरक आहे? मग श्रीराम म्हणाले, कळला का फरक? ते म्हणाले, हो. माझी सावली बघितली, एका स्त्रीची सावली बघून तू उठलास आणि नम्रपणे मला पाया पडलास, माझा नमस्कार केलास, तेव्हाच मला हा फरक कळला. आणि तू का जिंकलास ते पण कळलं. श्रीराम म्हणाला, काय कळलं माते तुला? तर ती म्हणाली, एकच फरक आहे माझ्या नवऱ्यात आणि तुझ्यामध्ये, तू चारित्र्य संपन्न आहेस. आणि माझ्या एवढी सुंदर देखणी, मंदोदरी भयंकर सुंदर होती, इतकी सुंदर बायको असून सुद्धा माझा नवरा तुझ्या बायकोला घेऊन आला. आणि तू नुसती एका स्त्रीची सावली बघितलीस आणि वाकून नमस्कार केलास. तू माझ्याकडे बघितलं पण नाहीस. कळलं मला का माझा नवरा हरला आणि तू का जिंकलास. दोघांमध्ये फरक एकच आहे की तू चारित्र्य संपन्न आहेस. रामराज्य आणायचं असेल तर चारित्र्य फार महत्त्वाचं असतं. आणि असे चारित्र्य संपन्न जगामध्ये दोनच राजे, एक प्रभू श्रीराम आणि त्याच्यानंतर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज. रामनवमीचा जन्म आहे, ब्रह्म क्रमांक मानला जातो माहिती आहे. नवाला कितीही पट्टीमध्ये तुम्ही गुणत राहिला तरी त्याचं बेरीज शेवटी 9च येते. काय शिकतो आपण श्रीरामाकडनं, छत्रपती शिवाजी महाराजांकडनं? काय शिकायचं आहे आपल्याला? चारित्र्य मिळवणं म्हणजे काय? चारित्र्य कशाला म्हणायचं? फक्त दुसऱ्या बाईबरोबर, स्त्रीबरोबर गेलं म्हणजेच चारित्र्य मोडतं असं नसतं. तो विचार पण शिवला नाही पाहिजे, इतकं चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. आणि आता मला एक सांगा, श्रीरामाला असं शिकवलं काय असेल की तो एवढा चारित्र्य संपन्न झाला? तेव्हा शाळा नव्हत्या, कॉन्व्हेंट नव्हती. कुठल्या शाळेमध्ये घातलं होतं का श्रीरामाला? नाही. छत्रपतींना कुठल्या शाळेत घातलं होतं? कुठल्याच नाही. मग शिकवलं काय? श्रीरामांना वसिष्ठ मुनींनी, त्यांच्या सगळ्या गुरुवर्यांनी शिकवलं काय? शिकवलेत वेद. 4 वेद, उपनिषद, पुराण ही पाठ्यपुस्तकं आहेत त्यांची. म्हणजे आपले वेद किती श्रेष्ठ असतील बघा, की ज्यांना वेद शिकवले त्या वेद शिकवलेल्या मुलातून एक राम जन्माला येतो. आणि वेद शिकवून जो राम जन्माला येतो, वेद शिकवून जो श्रीकृष्ण जन्माला येतो, तो राम आणि कृष्ण जे आई आपल्या मुलाला शिकवते तिथं शिवाजी जन्माला येतो.
आणि बरोबर हे सगळे चॅप्टर आपल्या आत्ताच्या 79 वर्षाच्या स्वतंत्र भारताच्या पाठ्यपुस्तकातून गायब झाले. हे गायब झाले त्यामुळे विवेक संपला, सदाचार संपला. सदाचार संपल्यामुळं आपण फक्त रामराज्याच्या वल्गना करत बसलो. ते प्रत्यक्षात कधी येऊच शकत नाही. त्या भ्रष्टाचाराबद्दल काल भागवत फार सुंदर बोलले, ऐकलं असेल तुम्ही सुद्धा. भ्रष्टाचार कधी संपणार? ते म्हणाले ज्या दिवशी प्रत्येक माणसामधला विवेक जागा होईल, म्हणजे राम जागा होईल, त्या दिवशी भ्रष्टाचार संपेल. मला इच्छाच होणार नाही हे घेण्याची. भ्रष्टाचार हा व्यवस्थेमध्ये संपत नाही, भ्रष्टाचार मनातून संपावा लागतो. सदाचार हा मनामध्ये असावा लागतो, तसे संस्कार व्हावे लागतात. ते संस्कारच होत नाहीत, कारण आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये राम शिकवलाच जात नाही, श्रीकृष्ण शिकवलाच जात नाही. हे जोपर्यंत आम्हाला शिकवले जात नाही तोपर्यंत आमच्या घरामध्ये नुसती रामाची मूर्ती आणून, राम रक्षा म्हणून, श्रीरामाचा जय जयकार करून, रामावरचे चित्रपट बनवून, राम मंदिर उभं राहून, अयोध्येला जाऊन त्याची पूजा करून काहीच उपयोग नाही. जोपर्यंत आम्ही आतल्या राम जागा करत नाही आणि सत्सद विवेक बुद्धी जागी करत नाही, विवेकाने जगणं म्हणजे काय हे जोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शिकवत नाही तोपर्यंत या देशामध्ये कधीही राम जन्मालाच येणार नाही. आणि रामच जन्माला आला नाही तर राम राज्य कसं जन्माला येईल? बघा ना, बाकी सगळे जे अवतार आहेत, मत्स्य अवतार असेल, कूर्म अवतार असेल, वराह असेल, नृसिंह, हे सगळे अवतार एका विशिष्ट राक्षसाला संपवण्यापुरते आहेत. राम रावणाला संपवलं आणि रामाचं अवतार संपला असं नाही झालंय. त्याच्यानंतर कैक वर्ष त्यांनी राम राज्य केलंय, विवेकाचं राज्य केलंय. नाही तर रामराज्य ही संकल्पनाच कळली नसती ना. मत्स्य अवतार घेतला, त्याला संपवलं, फक्त पृथ्वी वाचवली. वराह अवतार घेतला, संपवलं, वाचवलं. फक्त पृथ्वी निर्माण केले, तिला वाचवण्यापुरता आला. एक एक बघा ना तुम्ही, नृसिंह अवतार संपला, हिरण्यकश्यपूला मारलं, संपला अवतार. रामाचा अवतार संपत नाही रावणाला मारल्यानंतर. त्या रामायणाची गोष्ट संपते, ती लव्ह स्टोरी संपत असेल, रामायण नाही संपत, राम नाही संपत. त्याच्यानंतर हजारो वर्ष रामाने राज्य केलंय. आणि ते राज्य केलं म्हणून तर वाल्मिकींना ते दिसलं आणि म्हणून तर ती गोष्ट लिहिली. म्हणून तर ज्या जाणीवा झाल्या, ज्या विवेकाची जाणीव झाली आहे, ती विवेकाची जाणीव गोष्ट रूपात लिहायची. तर कुणाची गोष्ट लिहू? तर तो काय राम आहे समोर. आणि मग ती रामाची गोष्ट समोर घडते, ती घडून गेलेली आहे, ते लिहिले वाल्मिकी. आज आम्ही सकाळी त्या गोडबोले म्हणून आहे तिथे भागवत सृष्टी, तिथे आम्ही गेलो होतो. ते संजय गोडबोलेंनी फार सुंदर उभं केले. कधी गेलात तर बघा, इथे तुमच्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे ते. मारता मारता खूप छान. हे असंच गोळा करायचं असतं. आपल्यातला राम जागा करण्यासाठी काहीतरी वाचायचं किंवा चांगल्या माणसांना भेटायचं आणि त्यांचं ऐकायचं. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपल्यातला राम, आपल्यातला विवेक, आपल्यातली सच्च विवेक बुद्धी जागी होते. आणि जी जागे झाले त्याला जपून ठेवायचं काम करायचं, म्हणजे एक चांगला माणूस तयार होतो. आणि अशी जेव्हा हजारो चांगली माणसं तयार होतात तेव्हा एक चांगला देश तयार होतो. इतकं सोपं आहे ते रामराज्य बनवणं. ते प्रत्येकाने वैयक्तिकरित्या त्याची सुरुवात करायला पाहिजे. नरेंद्र मोदी नाही करू शकत. आपण सगळं नरेंद्र मोदी करतील रामराज्य कसं नाही आणत. आता 11वर 3रं टर्म आली, अजून कसं रामराज्य आलं नाही, कसं येणार? त्या एकट्याने त्यांच्यातला राम जागा केलाय. 140 करोड लोकांनी ठरवलेलं आहे आमच्यातला रावणच जागा करायचा. तर तो राजा काय करणार? तो काहीच नाही करू शकणार. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण शिकतच नाही काही. जेव्हा निघाले, गेले त्या वनामध्ये, काय छान छान गोष्टी आहेत रामायणामधल्या. तर वनदेवी म्हणाली, नमस्कार करून आली, साक्षात प्रभू श्रीराम आलेले आहेत वनामध्ये. ती म्हणते, आता मी काय करू तुमच्यासाठी?
किती किती सुंदर गोष्ट आहे, किती शिकायला मिळतं. काय म्हणते ती वनदेवी येते, ती म्हणते प्रभू काय करू, आता तुम्ही आमच्यामध्ये राहणार आहात, राजमहाल सगळं सोडलं आहे, तर इथे आलायत, आता तुम्ही इथे राहणार आहात, तर मी काय करू तुमच्यासाठी. तो म्हणतो माझ्यासाठी काहीच करू नकोस. मी जिथून चालत आलो ना वनामध्ये, त्या सगळ्या रस्त्यावरचे जेवढे काटेकुटे आहेत ना ते सगळे काढून फेकून दे. मी ज्या पाऊल वाटेवरनं चालत आलो त्या वाटेवरचे सगळे काटेकुटे काढून टाक. तिला कळत नाही. ती म्हणते काटेकुटे, आता तुम्ही आलात ना, आता ते आलेल्या वाटेवरचे काटेकुटे कशाला काढू. तो म्हणतो माझ्यासाठी नाही काढायचे, मला 101% खात्री आहे, ज्या दिवशी हे कळणार ना भरतला, माझा भाऊ भरत, ह्याला ज्या क्षणी कळणार, कारण हे सगळं घडलं, माझा राज्याभिषेक रद्द झाला आणि मला जेव्हा वनवास भोगायला पाठवलं गेलं तेव्हा भरत नव्हता अयोध्येमध्ये, भरत बाहेरगावी गेलेला होता. त्याला माहीत नाही आहे. आता तो परत जेव्हा अयोध्येत जाईल तेव्हा त्याला जेव्हा कळेल, ते जेव्हा कळेल, केल्यानंतर तो थांबूच शकत नाही. तो येणार मला परत घेऊन जायला, आणि तो येणार तेव्हा माझा मार्ग काढत काढत येणार. तेव्हा मी ज्या काट्याकुट्यातून आलो ना, जे काटेकुटे मला बोचत होते ना, त्याच मार्गाने तो येणार आहे. त्याला काटेकुटे लागता कामा नाहीत. म्हणून एक काम कर, माझ्यासाठी काही करायचं असेल तर मी ज्या वाटेवरनं आलो आहे त्या वाटेवरचे सगळे काटे काढ. अरे काय भावावरचं प्रेम आहे. मग सक्का भाऊ आहे का, सावत्र भाऊ आहे ना. काय आपण काय शिकतो, खरंच कमाल आहे, कमाल. त्या सत्वगुणी कौशल्यला हा राम झाला, राजस वृत्तीकडनं मग लक्ष्मण शत्रुघ्न निर्माण झाले, आणि भरत, हे फार छान लिहिलंय, ज्योतिषशास्त्राप्रमाणे अ क डा आणि ह ही चक्राची सुरुवात भरणी नक्षत्राने होते. इथं कोणी ज्योतिषवाले असतील तर त्याच्यामधलं पहिलं अक्षर आहे भ. भ अवस्थेशी रत झालेला, तो भरून त्याला आ लावला की भारत होतो. आपल्या देशाचं नाव आणि हिंदूंचं स्थान म्हणून हिंदुस्थान, अशी दोनच नाव आहेत. हे इंडिया आपलं नाव नाही आहे. आणि दुर्दैवाने आपण सगळीकडे इंडिया लावतो. किती किती भयानक आहे, आणि आपल्याला त्याची काही लाज वाटत नाही. मुळात हे सगळं हे घडलेलंच नाही आहे, अशी मनोवृत्ती असलेलं सरकार आपल्या देशामध्ये पहिली 60-65 वर्ष आलं. त्यांनीच हे ठरवून टाकलं की हे सगळं काल्पनिक आहे. हा इतिहास आहे, जसं घडलं तसं, इतिहास, जसं घडलं तसं. पण हे घडलेलंच नाही, हे काल्पनिक आहे. हेच पुढच्या पिढ्यांवरती बिंबवण्यात आलं आणि त्याला मायथॉलॉजी म्हणण्यात आलं. किती सहजपणे आपण म्हणतो. आणि बोलताना आपण कित्येक वेळेला असं म्हणतो, पुराणातली वांगी कशाला काढताय ना. आपल्याकडे अजूनही गंमत अशी आहे की पुराण म्हणजे खोटं आणि इतिहास म्हणजे खरा. मग ह्याच्याबद्दल पण खूप छान एका ठिकाणी लिहिलेलं आहे, फार छान आहे ते. मला खूप आवडलं म्हणून सांगतो तुम्हाला. म्हणजे ही पुराणातली वांगी नाही आहेत, पुराण पण खरंच असतं. म्हणजे आता वाल्मिकींना जे काही साक्षात्कार झाले, विवेकाचे साक्षात्कार, सदाचाराचे साक्षात्कार, ज्या जाणीवा झाल्या, त्या जाणीवा म्हणजे इतिहास. आणि त्या जाणीवा नेणिवे करणं, लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या आयुष्याची कथा, त्या कथेमध्ये त्या जाणीवा गुंफल्या. हा झालं पुराण. पण ते खोटं आहे का? खोटं नसतं पुराण, रंगवून सांगितलं जातं. तसं मी आता हिमालयाची सावली नाटक करतो कर्व्यांचं.
कर्व्यांच्या जीवनावरचं नाटक आहे, तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलं पण असेल. ते सगळं जसंच्या तसं कर्वे बोलले, तसंच्या तसं आम्ही बोलतो का नाटकात? नाही, रंगवून सांगतो ना, गोष्ट रंगवून सांगावी लागते. त्याशिवाय कशी कळणार, ती कशी आवडणार, कसे गुंगून बसणार लोक. गोष्ट रंगवून सांगितली जाते. आधी त्याच्यापेक्षा एक फार सुंदर उदाहरण आहे की हे सगळं सोनं, खनिजं मिळतात ना, सोनं, चांदी, तांबं, हे सगळे डोंगर दऱ्यांमध्ये मिळतात, खाणीमध्ये सापडतात. आता खाणीमध्ये जेव्हा ते सापडतात तेव्हा ते काही पूर्ण प्युअर सोनं, प्युअर चांदी कधीच सापडत नाही. ती कायम सगळी मिक्स असते. ही सगळी मिक्स चांदी असते, ही सगळी सोनं मिक्स असतं. ते तिथनं आपण बाहेर काढलं जातं. ते बाहेर काढल्यानंतर त्याचं शुद्धीकरण केलं जातं आणि शुद्धीकरणातनं जे प्युअर सोनं येतं ते सोनं म्हणजे इतिहास, आणि ते खाणीत सापडतं ते पुराण. काय छान आहे. आता हे छान वाचल्यानंतर कधी जातो मी नाशिकला आणि सांगतोय असं होतं मला. व्याख्यान म्हणून काहीतरी भाषण द्यायचं नसतं. ज्या जाणीवा होतात त्या नेणिवेकडे पोचवायच्या, बस समोरच्या माणसापर्यंत पोचवायच्या, त्यांना शहाणं करायचा प्रयत्न करायचा. तर तुम्हाला सुद्धा हे करायचं आहे, नुसतं माना हलवू नका. हे आता जे ऐकताय हे सगळं जिथे आलेले न आलेले किंवा तुमच्या घरातली जी लहान मुलं आलेली नाही त्यांना बसून हे सांगायचं आहे. हे सतत असं पुढं पुढं होत राहिलं तर ह्यातनं काही राम जन्माला येतील. तुम्ही जर स्वतःपुरतंच ठेवलं किंवा असा मोबाईल धरून बसलात तर ते मोबाईलमध्येच राहणार. तसं ते गोडबोलेने आज सकाळी फार सुंदर सांगितलं की ते सीता स्वयंवर झालं. त्या सीता स्वयंवरामध्ये ते म्हणाले की सगळे राजे रजवाडे, पूर्ण राष्ट्र जगातले सगळे राजे रजवाडे आलेले होते स्वयंवरासाठी. आणि त्या स्वयंवरामध्ये सगळे असे, ते फार छान त्यांनी शब्द वापरला, 6 पॅक वगैरे आता असतात ना, असे सगळे बलदंड. पण राम काय तसा नाही आहे, 6 पॅक वगैरे नाही आहे. तो सुकुमार आहे. कारण 6 पॅकची त्याला गरजच नाही आहे. जो स्वतः मंत्रांनी अस्त्र निर्माण करू शकतो असा आहे तो. तो ज्या भल्या भल्या अशा लोकांना जे उचलता पण आलं नाही ते धनुष्य त्यांनी सहज उचललं, सहज उचललं, प्रत्यंच्या जोडली आणि ते मोडून टाकलं. फार फार सुंदर. अशा चांगल्या चांगल्या लोकांना सतत भेटत राहिलं, त्यांच्या सहवासात राहिलं, त्यांच्याकडनं गप्पा ऐकल्या ना की या गप्पांमधून आपल्याला अजून अजून राम कळायला लागतो. आणि नुसता राम कळत नाही, लख्ख प्रकाश पडतो डोक्यामध्ये आणि आपलं काय चुकतंय ते कळायला लागतं. फार मस्त सांगितलं त्यांनी. आम्ही सगळे होतो, वर्तक होते, कुलकर्णी होते. खरंच जा तुम्ही तिथे, 1 तासावर आहे हो. असं एक ज्ञानाचं भांडार आहे तिथे, भागवत सृष्टी. आणि ते बनवले ना जे काय टेक्नॉलॉजी, जिनी संपूर्ण आपलं जे काय वेद पुराण, आपले सगळे उपनिषद, आपली भारतीय सनातन, सर्वात जगातली सर्वात पुरातन संस्कृती कशी कशी बदलत गेली, कसं कसं त्याचं हे होत गेलं, त्याचं खूप सुंदर असं टेक्नॉलॉजिकली त्याचे लाईट अँड साऊंड शो बनवलेत त्यांनी तिथे. नुसतं बसायचं आणि सुंदर बघायचं, एका दालनातनं पुढच्या दालनात, अशी 5-7 दालनं आहेत. म्हणजे ऋग्वेदापासून सुरू करून ते आत्तापर्यंत आणलंय त्यांनी. इतकं सुंदर केलंय ते. अजून 1-2 महिन्यात ते पूर्ण होईल. तर ते म्हणाले की एवढ्या 6 पॅक, एवढ्या मोठमोठ्या पैलवानांना ते जे धनुष्य उचलता पण आलं नाही ते प्रभू श्रीराम जाऊन डायरेक्ट उचलतात. प्रश्न पडतो तरुणांना, आत्ताच्या कॉलेजच्या पोरांना, असं कसं, हे खोटं आहे सगळं. अशी काय जादू होती का त्यांच्याकडे? म्हणलं नाही, जादू नव्हती. काय ना, आपल्याकडं जोपर्यंत कितीही आपल्याला, आपण किती वाचन केलं, आपण किती ज्ञानसंपन्न झालो, जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कधी यश मिळत नाही. बाकी जे सगळे पैलवान राजे येत होते ना ते डायरेक्ट ते उचलायला जात होते. प्रभू श्रीराम उचलायला नाही गेला.
तो गुरुच्या आज्ञेची वाट बघत बसला. जोपर्यंत त्याला गुरुने आज्ञा दिली नाही तोपर्यंत प्रभू श्रीराम उठले पण नाहीत. बरं, हे स्वयंवर चाललंय, हे जर मी जिंकलं तर ह्याच्यानंतर मला काय मिळणार आहे त्या फळाकडे त्यांनी पाहिलं पण नाही. फळाची अपेक्षाच नाही. फक्त विश्वामित्र घेऊन गेलेत. गुरु म्हणाला बस इथे बसलो मी. जोपर्यंत गुरु सांगत नाही प्रभू राम उठ उचल तोपर्यंत नाही, उठलेच नाहीत. बाकी सगळे राजे असे असे पहिलवान, हे काय धाडकन काही एकालाही हाले ना. ते त्या सगळ्यांमध्ये कसे दिसत असतील राम? सुकुमार म्हटले हो, किती छान शब्द आहे. जोपर्यंत विश्वामित्र गुरूंनी आज्ञा दिली नाही तोपर्यंत ते उठले नाहीत. गुरूंनी आज्ञा दिल्याबरोबर ते उभे राहिले. आता उभे राहिले आणि गेले का डायरेक्ट? नाही. पहिलं काय केलं? गुरूंच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर पण फळाकडे बघितलं नाही. फळ उभं आहे तिथे, म्हणजे सीता. जो कोणते करेल त्याच्या गळ्यात माळ घालायचे. बाकी सगळेजण सतत ते फळाकडेच आधी बघत बसले होते, म्हणून यशस्वी होऊ शकले नाही. रामाने बघितलंच नाही कोण स्त्री आहे माहीत नाही. हे मोडलं तर नंतर ती येऊन आपल्या गळ्यात माळ घालणार आहे, आपलं लग्न होणं हे माहीत नाही. ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. जोपर्यंत गुरु उठ म्हणला उठले, पाया पडलं, मग म्हणाले हो पुढे. आज्ञा, गुरु आज्ञा, आधी गुरु, मग गुरुच्या पाया, गुरुचे आशीर्वाद, मग आज्ञा. आज्ञा केल्यानंतर पण गेले आणि हात लावला आणि उचललं नाही. त्या शस्त्राला नमस्कार केलाय. काय संस्कृती आहे! शस्त्राला नमस्कार केलाय. ज्याला मोडायचंय, ज्याला उचलायचंय त्याला नमस्कार केलाय. खरं तर ते निर्जीव आहे की नाही? ही भारतीय संस्कृती आहे, हा हिंदू धर्म आहे. आपण पण करतो बघा, है ना. तुम्ही इथून नाशिकवरनं मुंबईला निघता, सकाळी गाडीत बसता, स्टेअरिंगला नमस्कार करतात बघा. हां, असं नमस्कार करतात. ते कोणाकोणा आपल्या सगळ्यांच्या गाड्यांच्या ह्याच्यात ते गणपती ठेवलेले असतात. आपण असा नमस्कार करतो बघा. काय काय जण सोसायटीच्या खाली फुलं असतील तर 2 फुलंही वाहतात. विकत घेत नाही, असली लाळा लागली तर. मग ते टोलला असतात विकायला. असं काच खाली, कितना आहे? 10? अरे नको. म्हणून काही घडतच नाही आपल्या आयुष्यात. तर प्रभू श्रीराम जोपर्यंत गुरु सांगत नाही तोपर्यंत उठले नाही. उठल्यानंतर गुरुला पाया पडलं, आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतल्यानंतर त्या धनुष्य बाणाकडे गेले, त्याला नमस्कार केलाय. नम्रपणा किती आहे, किती किती शालीनता आहे, किती विवेक आहे, किती सदाचार आहे. असं नमस्कार केला, मग उचललं. त्या एका क्षणात उचललं गेलं. अद्भुत चमत्कार. एका क्षणात उचललं गेलं. त्या उचलण्याच्या पाठीमागे ही सगळी तंत्र होती. ताकद नाही लागत, शरण जावं लागतं. आपण शरणच जायला तयार नाही. साधं एक सॉरी म्हणायला सुद्धा सॉरी असं अगदीच गळ्याशी आल्यावर राहुल गांधी म्हणतो नाही का, आधी म्हणतो संसदेमध्ये मैं गांधी हूँ सावरकर नहीं हूँ. मग कोर्टात घेतलं की सुप्रीम कोर्टात सॉरी असं म्हणून येतो. आता परत ती वेळ आली त्याच्यावर. ते खोटं पुस्तक दाखवलं ना, हां हां आता होणार ते. पुढच्या 8 दिवसात तो जाऊन सॉरी असं म्हणून येणार. म्हणून ते निवडून येत, म्हणून काही होत नाही ना तिकडे. आणि तेच नरेंद्र मोदी संसदेत पाऊल ठेवायच्या आधी काय केलं? प्रभू श्रीराम म्हणजे ते राम नाही आहेत,
पण राम अंमलात आणायचा प्रयत्न तरी करतात. ज्या संविधानानुसार आता हा देश चालवायचा आहे त्या संविधानाला पाया पडलेत. मला वाटतं पहिला पंतप्रधान असेल असा. रामायण वाचले त्याशिवाय होऊ शकत नाही. नुसतं वाचलं नाही, आचरणात आणण्याचा प्रयत्न पण आहे. एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर सुद्धा किती गुरु महत्वाचा असतो. राम आपल्याला सगळं शिकवतो. आम्ही हे आता सगळ्यांना माहिती आहे. सीता स्वयंवर अशा अँगलने बघितलेत कधी? आपण आपला दृष्टिकोनच बदलत नाही हो. अँगलच बदलायला तयार नाही. कसं होणार ना? मग तो भरत जो बाहेरगावी आहे त्याला आता तेव्हा मोबाईल नव्हता. ये रे पटकन. पण किती सुंदर, म्हणजे काय आई असेल, काय संस्कार आहेत, किती किती सुंदर संस्कार आहेत. साध्या साध्या गोष्टी आहेत रामायणातल्या, छोट्या छोट्या घटना, पण त्या बघितल्यानंतर आपल्याला काय त्यातनं कळतं, काय कशाची जाणीव होते. जेव्हा निघाला की नाही, आता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक रात्री बोलवलं ना, किती आनंदात असेल एखादा तरुण मुलगा, किती आनंदात असेल. अरे या भरत वर्षाचा राजा, सिंहासनाधीश्वर, मुकुट सोन्याचा, काय असेल इमॅजिन करा ना तुम्ही. हो, नगरसेवक होण्यासाठी काय मारामाऱ्या केल्या आहेत बघितल्यात ना आता. पण ते टिकणार नाही 5 वर्षात. मग मध्येच काही गडबड झाली तर ते पण जाणार कधी पण. त्याच्यासाठी इतक्या मारामाऱ्या आपण बघितल्यात. हा संपूर्ण विश्वाचा राजा होणार आहे. हे आतासारखे देशबीश नव्हते, आतासारखं काही नव्हतं तेव्हा. संपूर्ण पृथ्वी, विष्णूने अवतार घेऊन वाचवलं कोणाला? भारताला का? पूर्ण पृथ्वी ना. त्या राक्षसांनी त्या समुद्राच्या तळाशी नेऊन बुडवली ना, तिकडे नेऊन. असे मी निर्माण केले ते वर आलं पाहिजे. मग अमेरिकेत विष्णू मानत नाहीत ना. अफगाणिस्तानात ती भानगड नाही त्यांच्याकडे काही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, जर्मनी सगळं नंतर आलेलं आहे. हे मूळ इथे आहे. माहितीच नाही आपल्याला. आणि ते तुम्हाला माहीत पडलं तर तुमच्यातला स्वाभिमान जागा होईल. तुमच्यातली प्रतिभा जागी होईल, अस्मिता जागी होईल. म्हणतो ना आपण देशाची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता. ही अस्मिता म्हणजे कोणी बायको नाही, म्हणजे बाई नाही आहे, मुलगी नाही आहे. अस्मिता म्हणजे अभिमान, सार्थ अभिमान, गर्व से कहो हम हिंदू आहे. ते गर्व का, कशासाठी गर्व? याच्यासाठी गर्व आहे. याची गर्व वाटावा अशीच आहे ना ही संस्कृती. बघा ना सगळे अवतार, मत्स्य अवतार पृथ्वी वाचवायला आहे, वरा अवतार पृथ्वी वाचवायला आहे. मग नुसती पृथ्वी वाचवायला आहे का? नाही. एक मोठी बोट तयार कर. त्या बोटीमध्ये काय ठेवायला सांगितलंय? फक्त माणसं नाहीत, सगळे ग्रंथ, वेद, उपनिषद वाचली पाहिजे. ह्याच्यासाठी भगवंतानी अवतार घेतलाय. अख्खी पृथ्वी निर्माण केली. मग ज्यांनी निर्माण केली त्याच्यावर त्याचंच साम्राज्य असणार. कुठले देशबीज काही नव्हते. कुठल्या या सगळे पंत बिंत, हे मजहब बिजब काही नव्हतं. होतं फक्त एकच, सनातन, ज्याला आदी नाही म्हणून त्याला अंत नाही. मगाशी अभयजी जे म्हणाले की हे सगळे देश आहेत ना, हे 25, 30, 40, 50 मॅक्झिमम वर्षामध्ये संपूर्ण कन्व्हर्जन झालंय.
आणि इस्लामिक झाले. भूतलावरचे 100 वर्षामध्ये एकूण 55 देश इस्लामिक झाले. 55 देश 100 वर्षात. आणि 1000 वर्ष लढून पण हिंदुस्थान अजूनही इस्लामिक होऊ शकत नाही. हा रामाचा देश आहे, हा विष्णूचा देश आहे, हा भगवान शंकराचा देश आहे. ही जी सनातन संस्कृती आहे, हे वेद आजही इथे अस्तित्वात आहेत. खिलजीने जाळले म्हणजे वेद संपत नाहीत. वेद अस्तित्वात आहेत, मौखिक परंपरेतून अस्तित्वात आहेत. ही मौखिक परंपरा आहे आपली. एक माणूस इतका सुंदर राजा तयार होतो, एका मुलाचा एक सुंदर राजा. अवतार जरी असला तरी शेवटी तो मनुष्य रूपात जन्माला आलाय ना. काहीतरी शिकवावं लागले त्याला. वसिष्ठांनी शिकवलं काय रामाला? वेद शिकवले. म्हणजे वेद किती पुरातन आहेत बघा. जगातलं पहिलं पुस्तक म्हणतात ना ऋग्वेदाला, जगातलं पहिलं पुस्तक. म्हणजे इंग्लंडमध्ये जेव्हा पहिली शाळा, ज्या इंग्लंडने आमच्यावर 200 वर्ष राज्य केलं, इंग्लंडमध्ये जेव्हा पहिली शाळा उभी राहिली त्यावेळेला भारतामध्ये 12 विश्वविद्यालय होती. तुम्ही कधी विचार केलाय? हे मत्स्य अवतार, वराह अवतार, तो वामन अवतार, नृसिंह अवतार, परशुराम अवतार, या सगळ्यांची मंदिर इथेच काय? आणि इथेच का रामाचं मंदिर इथेच काय? इथेच अयोध्येतच कसं काय जन्माला आला? श्रीकृष्ण इथेच कसं काय जन्माला आला? छत्रपती शिवाजी महाराज इथेच कसे काय जन्माला आले? संभाजी महाराज इथे 40 दिवस यातना सहन करून मेले ते देशासाठी, धर्मासाठी. इथेच कसे जन्माला? ह्यातलं असं कोणीच तिकडे कसं जन्माला आलं नाही? मूळ हे आहे. 7 नद्या, 7 सिंधूच्या काठावर ही एक देवभूमी जन्माला आली आणि ही विस्तारत गेली ना. नाशिक कसं होतं पूर्वी? छोटंसं होतं की नाही? छोटंसं होतं. आम्ही 25 वर्षापूर्वी जेव्हा नाटकाच्या प्रयोगाला यायचो, काय होतं इथे? असं एक थोडासा हा एरिया सोडला तर बाहेर भीती वाटेल अशी परिस्थिती होती. विस्तारत गेलं ना. तसंच 7 सिंधूच्या काठावरून विस्तारत 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 195 देश तयार झाले. म्हणून पृथ्वीला वाचवण्यासाठी, पृथ्वीवर निर्माण केलेलं ज्ञान विज्ञान वाचवण्यासाठी हे सगळे अवतार घेतलेत. हे सगळे अवतार तेव्हापुरते आले, निघून गेले. राम राहिला कारण आता एका विवेकाचं राज्य असलं पाहिजे, एक सदाचाराचं एक राम राज्य इथं निर्माण झालं पाहिजे. सगळ्या बाबतीमध्ये कसं आदर्श असावं हे शिकवण्यासाठी पुढे त्यांनी राम राज्य केलं काही 1000 वर्ष. माहितीच नाही अहो. वेद कधी ऋग्वेद वाचलात काय? वाचायला नसेल तर त्या वेदांमध्ये PhD केलेल्या आमच्या सुचेताताई परांजपे त्यांचे पॉडकास्ट तरी ऐका. जगातलं पहिलं पुस्तक ऋग्वेद, जे वसिष्ठांनी श्रीरामाला शिकवलं, पाठ्यपुस्तक त्याचं, भूतलावरच्या पहिल्या पुस्तकातली 21 सूक्त ही महिलांनी लिहिलेली आहेत. आणि त्या देशामध्ये रिक्षेच्या पाठीमागे 2025ला लिहितात मुलगी शिकली प्रगती झाली. तर कुठे चाला आपण? आणि पुढे गेलं पाहिजे ना. 21 सूक्तांची 21,000 सूक्त रचणाऱ्या बायका निर्माण झाल्या पाहिजेत. हे मधल्या सगळ्या आक्रमकांनी, आक्रांतांनी हे सगळं डिस्ट्रॉय केलं, हे सगळं संपवलं. आता ते सगळं पुन्हा आणायचं असेल तर आपल्याला श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती वाचावे लागतील. रामायण वाचावं लागेल, वेगळ्या पद्धतीने वाचावं लागेल. नुसतं वाचून उपयोग नाही,
जे जे जाणीवा होतील वाचताना त्या जाणीवा नेणिवेमध्ये आणाव्या लागतील, त्या लोकांपर्यंत पोचवाव्या लागतील. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ते 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 सतत सांगत राहावं लागेल. रामाच्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना आहेत. त्या सगळ्या घटनांमधून आपण खूप काही शिकायचं आहे. 10:30 वाजलेत. कुठे थांबावं हे सुद्धा श्रीरामाने सांगितलंय. आमच्या कोकणातला आहे मी. आमच्या कोकणामध्ये एका देवळामध्ये कीर्तन चालू होतं. तो कीर्तनकार उत्तर रंगामध्ये दंग झाला. राम 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 सीतारामच, शेवटी पर्याय नाही दुसरा. राम 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 सीताराम सीताराम. दंग झाला. डोळे उडून बघितलं, एकही माणूस हजर नव्हता. इकडे तिकडे बघितलं, सगळे गेले. इतके कंटाळले त्याच्या कीर्तनाला. एक म्हातारी बाई मात्र बसली होती तिथे, त्या अशा खांबाला मंदिरातल्या टेकून अशी बसली होती डोळे मिटून. तो कीर्तनकार कीर्तन संपून तिच्या समोर गेला. म्हणाले, म्हातारे तू तरी कशाला बसलीस ग? ती म्हणाली, मुडद्या तुझं कीर्तन आवडलं म्हणून नाही बसले, ज्या जाजमावर तू उभा आहेस ते जाजम माझ्या घरनं आणले म्हणाली. तसं नाही नाही हो, आवडलं म्हणून म्हणजे एखादी बाई नाचते म्हणून किती नाचवाल, त्याला पण काही लिमिट आहे की नाही? असं नसतं. एक प्रत्येक गोष्टीची एक मर्यादेत राहणं. आपण शेवटी मर्यादा पुरुषोत्तम रामाबद्दल बोलतो. कुठली गोष्ट अजून हवी असं वाटत असतानाच ती थांबण्यात मजा असते. नाहीतर मी 12 वाजेपर्यंत बोलत राहिलो, उद्या कोण येणार आणि मी बोलणार तरी काय? ते इतकं सुंदर कुलकर्णींनी जीवाधार संस्थेतर्फे व्याख्यानमाला भरवली. ही 3रं वर्ष आहे. 3 वर्ष मी सलग येतो इथे. आणि केवळ यावर्षी माझ्याकडचे विषय संपलेले असताना त्यांनी मला जबरदस्तीने रामावर बोलाच म्हणाले. राम मंदिर पण उभं राहिलं आहे. आणि म्हणजे काही 2-3 महिने मध्ये मिळाले मला. माझे नाटक, सिनेमा, अंदमान यात्रा या सगळ्या भानगडीतून ज्या काही 3 महिने काही वाचलं, काही लोकांशी बोललो, भेटलो, त्यातनं ज्या जाणीवा झाल्या त्या म्हटलं चला 3 दिवस पोचवू तुमच्यापर्यंत. हे जीवाधार संस्था अतिशय उत्तम काम करते. आपल्या दिवसभरामध्ये एक घरामध्ये असा छोटासा डबा करा. पूर्वी असायचं ना, मडकी असायची बघा, अजूनही मिळत असेल बाजारामध्ये. त्याशी रस्त्यावर बाजार भरतात ना, त्याच्यात ते मिळतात अशी. हां, दानपेटीमध्ये मातीची मडकी असतात ती. हां, ते ठीक आहे. ते गुल्लक मराठी शब्द नाही आहे तो. तर त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये कोणाला तपकीर ओढावीशी वाटली, कोणाला 2 सिगरेट ओढाव्याशी वाटल्या, कोणाला एक रात्री चपटी मारावीशी वाटली. हे सगळं करत असताना, व्यभिचाराच्या सगळ्या गोष्टी करत असताना, अविचाराच्या सगळ्या गोष्टी करत असताना, जेव्हा जेव्हा खिशातले पैसे त्या वेळेला त्यातले 10 रुपये वाटले एक सिगरेट घ्यावी, तर 2च्या ऐवजी एकच सिगरेट घ्या. एक सिगरेट त्याग करा आणि त्या मडक्यात टाका. महिनाभराने जेवढे पैसे जमतील जीवाधारकडे आणून द्या. काय होते, एकदम 5,000 द्यायचे म्हणजे जरा टेन्शन येतं. रोजचे 10-20 रुपये टाकायचे त्या डबक्यात. असं इथे आता जवळजवळ 700-800 माणसं आहेत. 200 लोक मला 100% खात्री नुसतं इथे हो म्हणणार, काहीच करणार नाहीत. गॅरंटी आहे मला. हिंदूंना मी भयंकर ओळखून आहे. म्हणजे 700तले 200 गेले, उरले 500. 500तले 200 अत्यंत हिरिरीने मडकं आणणार आणि 2 दिवस करणार.
तिसऱ्या दिवशी विसरणार. महिन्याच्या शेवटी म्हणणार अहो 10 रुपये साठले कसं द्यायला लाज वाटते ना, म्हणून नकोच ते असे आणि 200 गेले. असं करत करत 100च माणसं राहतील. पण 100 माणसांनी जरी महिन्याला 1000 रुपये जमवले त्याच्यात, 100 माणसांनी वर्षाला 12,000 रुपये जर जीवाधार संस्थेला दिले, आणि मी ह्याची गॅरंटी देतो तुम्हाला की हे जे मिलिंद कुलकर्णी नावाचा जो माणूस आहे, इतकी मला गॅरंटी आहे की तुम्ही दिलेल्या पैशाचा 1 रुपया सुद्धा ते कुठल्याही दुसऱ्या कामासाठी किंवा स्वतःसाठी, त्यांचा जीव गेला तरी ते जीवाधारचा पैसा स्वतःसाठी कधीही वापरणार नाहीत. हे मी जे काही त्यांना 5-7 वर्ष ओळखतोय. बाकी ते भडकतात, चिडतात, काय काय ते तुम्हाला पण वाटेल ते बोलतात कधी कधी इथून. ते सगळं ते प्रेमाने बोलतात. ते भयंकर आता कसे काय काय बोलले ना एकदम मगाशी, दमत दिला त्याने. उद्या यायला पाहिजे. किती येणार ते आपल्याला माहिती आहे. हे मला माहिती आहे ना. उद्या सगळे इथे येऊन बसलात की विचारणार मी त्यातले तिथे किती आले होते, म्हणून इथे यायचं असं करू नका. तिथे नाही आला तरी इथे या. तर उद्या कोणी तिथेही नाही म्हणून इथेही नाही. मी आणि कुलकर्णी दोघंच. असं असं माणसं आपली इतकी पोचलेली आहेत. हिंदू लोक, हिंदू एवढं कोण हे नाही. हे सगळं मुसलमानांना कधी सांगावं लागत नाही. काही न सांगता ती येतातच. तर उद्या तिथेही या आणि इथेही या. तिथे यायला जमलं नाही तरी इथे या. पण हे करा, फारच मिनिमम अमाऊंट आहे. मी सांगतोय ते महिन्याला 1000 रुपये जमवायचे. फारच क्षुल्लक आहे तो. एक 50 रुपये रोजचे टाकले तरी जास्त जमतात. 1500 रुपये जमतात. असे एक 15,000 रुपये जमतील तुमचे वर्षाला. असे एक 200 लोकांनी, यातल्या 200 लोकांनी जर 15,000 वर्षाला दिले तर किती जमतात. पैसा जमवणं हे फार अवघड नाही आहे. ते गडकरी आमचे म्हणतात नाही का, आपले परिवहन मंत्री, हे पैसा मेरे लिए प्रॉब्लेम नाही आहे, पण तो इथे येत नाहीत कधी. तो ते आपल्याला आणावं लागेल. आपल्याला काहीतरी करावं लागेल, मनापासून करावं लागेल. हे रामाचं राज्य असंच टिकावं. हे हिंदूंचा देश हा हिंदूंचा म्हणूनच राहावा. आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या पुढच्या पोरीबाळींना बुरखा घालायला लागू नये, हिजाब बांधायला लागू नये, आपल्या पुढच्या मुलांना टोप्या घालायला लागू नयेत, आणि हिंदू म्हणून छान जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही एक धोक्याची घंटा आहे. आत्ता भारतातली 8 राज्य ही मुस्लिम बहुसंख्य झालेली आहेत. जे राज्य हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सगळ्यात अग्रेसर होतं, जिथे रवींद्रनाथ टागोरांसारखा माणूस जन्माला आला, ज्यांनी वंदे मातरम लिहिलं, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय जिथे जन्माला आले, जिथे सुभाषचंद्र बोस जन्माला आले, तो बंगाल पूर्णपणे गेला. आत्ताची जी निवडणूक आहे ही बंगालच्या पूर्ण भविष्याची निवडणूक आहे. ह्या जर ती चेटकीण हरली नाही तर बंगाल संपला. हे लक्षात ठेवा. 8 राज्य गेलेत, 9वं राज्य जॉईन होणार. आणि जेव्हा 30 कोटी पार करतात तेव्हा ते नवीन राष्ट्र त्यांचं हक्काचं मागतात. कालच्यासारखीच माझी पुस्तकं बाहेर आहेत, त्याच्याबद्दल आता मी परत सांगत नाही. आणि उद्या परत भेटूया राम समजून घ्यायला. राष्ट्राय स्वाहा.